श्री स्वामी समर्थ माझ्या मैत्रिणींनो. तर आज आपण बघणार आहोत आपल्या घरच्याच कापसापासून बनवलेल्या फुलवाती आणि वस्त्रमाळा कशा करायच्या ते. आता हा कापूस एकदम स्वच्छ करून घेतलेला आहे, त्याच्यातील सरकी वगैरे निवडून वगैरे असा पिंजून घेतलेला आहे चांगला. त्याचे आपण आता पहिल्यांदा वस्त्रमाळा बनवूयात. तर असा विभूतीचा खडा घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपण वस्त्रमाळा बनवूयात. आपल्याला पाहिजे तेवढी मोठी, पाहिजे तेवढी अशी लहान मोठी साईजची आपण बनवू शकतो. बघा, असे ओढून थोडंसं कापूस घ्यायचा. कापूस चांगला पिंजलेला असल्यानंतरच वस्त्रमाळा चांगल्या होतात. असं विभूतीच्या खड्याचा थोडा थोडा हात घ्यायचा आणि तसं ते बनवायचं, म्हणजे वस्त्रमाळा एकदम स्वच्छ पांढरी शुभ्रच होते. किती लांब झालेली आहे. आपल्याला पाहिजे तेवढे आपण लांब बनवू शकता. 21 ह्याचे, 30, 40, 50 ह्याचे पण आपण बनवू शकता. पाहिजे तेवढी लांब आपण बनवायला येते. किती छान झाले. आपण असे एकदमच बनवून ठेवायच्या. आपल्या सणात कामाचा राडा होत नाही, त्याच्यामुळे सणाच्या अगोदर अशा बनवून ठेवायच्या भरपूर. पाहिजे त्यावेळेस घ्यायच्या एका डब्यात. अशा जास्त पण दाबून ठेवायच्या नाही त्या, त्याच्यामुळे छान राहतात. आपल्याला पाहिजे त्यावेळेस अशा घ्यायला येतात. मग परत एकदम वर्षाच्या पण आपण करू शकता. आता आपण त्याला हळदी कुंकाचं कसे लावायचे ते बघूया. असं पाणी घ्यायचं थोडंसं आणि पहिल्यांदा हळदीच्या पोटाचं हे घेऊन हळदीचं रंगवायचं. पहिल्यांदा हळदीचं लावून घ्यायचं, कारण पहिल्यांदा कुंकाचं जर लावलं तर परत हळदीचं असं पिवळं दिसणार नाही, त्याच्यात कुंकू मिक्स झाल्यासारखं दिसलं. त्याच्यामुळे पहिल्यांदा हळदीचं ह्याचं लावून घ्यायचं. एकदम सगळ्या वस्त्रमाळाला आपण नाही लावून ठेवायचं. परत हे कुंकाचं असं बनवून घ्यायचं. कुंकाच्या ह्याला लावायचं, बोट बुडवायचं, पाण्याचा हात थोडासा घ्यायचा, असं बोटाने हे लावून घ्यायचं. आपल्याला पाहिजे त्यावेळेस हळदी कुंकू लावून घ्यायचं. एकदम सगळ्याला लावून ठेवायचं नाही. बघा, हे असं हळदी कुंकू लावताना पण असे लावायचे. अशा पण आता डब्यात भरून ठेवायच्या. एकदम पांढऱ्या शुभ्र चांगल्या राहतात. लक्ष्मीसाठी एकदम भरपूर लागते, त्याच्यामुळे एकदमच बनवून ठेवायचे. असं एका डब्यात ठेवायच्या, जास्त पण दाबून ठेवायच्या नाही त्या. तर आता आपण ही फुलवाती बनवूयात. असा कापूस घेऊन बघा, अशा पद्धतीने फुलवाती करूयात आपण. थोडा विभूतीचा खडा घ्यायचा आणि थोडंसं दूध घ्यायचं. अशी बनवायची. एकदमच बनवून ठेवायचे भरपूर. एका दिवसात भरपूर होते ते. एक दिवस जर आपण दिला वातीसाठी तर आपले भरपूर काम होऊन जातं. अशा पद्धतीने घ्यायचं आहे. थोडा कुंकाचा हात असल्यामुळे थोडं लालसर झाले वरच्या शेंड्याला. असे दूध घेऊन हे करायचं. परत बघा, किती छान फुलवाती पण होते, एकदम घट्ट होते अशा चांगल्या. आणि ह्या परत तुपात बुडवताना पण असे तूप एकदम पगळून घ्यायचं. बघा किती झालीत फुलवाती पण. ही सणाची सध्या तयारी चालू आहे, महालक्ष्मीची. अशा फुलवाती घ्यायच्या. मी तुम्हाला दाखवण्यासाठी एकच बुडवून दाखवलेली आहे. जास्त बुडवायचे असल्या तर एकदम तूप असं गरम करून घ्यायचं चांगलं असं. जास्त मग थंड झाल्यानंतर त्याच्यात एकदम वाती टाकून घ्यायच्या सगळ्या. बघा, हे अशा भिजवून ठेवलेल्या आहेत आणि हे फ्रीजमध्ये ठेवून टाकायच्या. परत आपल्याला पाहिजे त्यावेळेस घ्यायच्या. थोड्या तशाच ठेवायच्या, थोड्या भिजवून ठेवायच्या. ही संपल्यानंतर आणखीन दुसऱ्या भिजवून ठेवायच्या. बघा, मग सणाच्या तयारीला लागा. मग करा वाती आणि वस्त्रमाळा.